इंटरमिटेंट जिम मस्त आलं नाही आलं भाऊ या की पुढे भाऊ बापू उभं राहिले पुढे एक दिवस चालतं एक दिवस चिप राजमा मोबाईल मागे मोबाईल मध्ये समोर समोर मोबाईल मध्ये आज वेदांचा वाढदिवस मनापासून व्यक्तिशः माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्याला शुभेच्छा. लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस. या प्रसंगी मला एक सांगायचं होतं. या ठिकाणी सुशील आहे, त्यांचे वडील चंदन आहे आणि म्हणजे मोल हे सगळे ह्या लोकांना आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे 30-35 वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. आज जे मी आहे हे तुमच्या सगळ्यांमुळे जरी जन्म आता जरी सुशील असेल मी असं समजणार आहे की नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनतारा हे दोन माझी मुलं वेदांत असेल सगळ्यांची मुली माझी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हात मारावी कुठं मी त्यात कमी पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी. आज आता कसं आहे एस ट्रिप असते आता त्याचं टेक ऑफ सुरू आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती. त्यातनं त्यांचे शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल. मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. एवढं वाढलं आहे की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय म्हणजे डिस्टिंक्शन म्हणजे थोडंसं 60च्या वर आलं की लई वाय व्हायचं आज पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या तरी पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची तर व्यक्तिशय म्हणून आमच्या सर्वांची जे इथं जिंकलं त्या सगळ्यांची मान उचलली गेली पाहिजे. त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडू जास्तीत जास्त लोकांची सेवा घडू एवढंच त्या प्रसंगी सांगतो. आणि मनापासून वेदांतला त्याला मी सांगितलं लवकर आता मोठा झाला मला कळतच नाही तर सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलला तेच मग असं म्हणत होते माझा मुलगासुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोणानी मुलगा कोण एक लक्षात काय गोष्टी आहे ना हे आम्हाला माहिती आहे ते तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतात असंच प्रेम त्याच्यावरती करत राहणार अंडरस्टँड दॅट येस ओके टेक केअर. एक नेता एक आवाज.
उदय